मधील एक नामांकित समालोचक आमचे श्रेयश पाटील सर मोठी जुईचे जोडले जातील पहिल्या सत्रामध्ये. येस थँक्यू संयम जुगैरत सर. एक मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व असणारे व्यक्तिमत्व. अगदी या नावाची चर्चा फक्त उरण तालुक्यामध्ये नाहीये तर संबंध पनवेल ठाण्यामध्ये गाजतोय. हा गोड आवाज अगदी जर मी मान्यवरांना सुद्धा विनंती करतोय की संयम जुगैरत मॅन फ्रॉम धाकटी जुई यांचा जर आवाज आवडला असेल तर जोरदार भूमीवर जिथे आज खऱ्या अर्थानं हा देखणं पर्व पहिला आहे परंतु चिरनेर संबंध चिरनेर वासियांना अभिमान वाटावा अशी ही मानाची अभिमानाची स्पर्धा आपण या मैदानावर पाहतोय. खरं तर काही दिवसानंतर याच मैदानावर तिरंगा नाईट चषकाचा दमदार आयोजन या मैदानावर आपणावयास पाहायला मिळेल. चला आपण स्पर्धा जरूर सुरू आहे परंतु ज्यांनी वेलात वेल काढून या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली राष्ट्रीय कार्याध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे साहेबांना मी विनंती करेल की आपलं स्पर्धेबद्दल मनोगत आपण थोडक्यात व्यक्त करूया. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि या देशाचे उद्धारकर्ते भारताचे भाग्यविधाते विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या चरणी सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो. आजच्या आपल्या या ऐतिहासिक गावी चिरनेर येथे सुशांत सागर स्मृती चषकाच्या आजच्या या समारंभाला खऱ्या अर्थानं रिपब्लिकन चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून आपण मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि शेवटी कसा आहे हा खेळ आहे, एक जिंकणार आहे एक हारणार आहे. जिंकणारा खुश राहतो कारण की आपण म्हणतो ना हिंदीमध्ये जो जीता वही सिकंदर. पण जे मित्र आमचे आजचा मॅच हारतील त्या मित्रांना देखील मला सांगायचं आहे जसं म्हणतात की जो जीता वही सिकंदर बट हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण जिंकू की हारू पण एका दुसऱ्याबद्दल आपल्या मनात प्रेम आदर एका दुसऱ्याचा सन्मान या सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. परत एकदा जास्त न बोलता मी आजच्या या सुशांत सागर स्मृती चषकाच्या सर्व आयोजकांचं अंतःकरणापासून आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या माध्यमातून सुशांत दादा आमचे मोठे बंधू सुशांत दादा यांच्या माध्यमातून आज आम्हाला इथे येता आलं. मी परत एकदा आयोजकांचा आभार मानतो आणि आपले दोन शब्द इथे संपवतो. धन्यवाद. येस थँक्यू सर. अगदी उत्तम या ठिकाणी मार्गदर्शन आजच्या या युवा पिढीसाठी या ठिकाणी दिलंय. मी तर नक्कीच साहेबांना म्हणेन की साहेब एखाद्या हारणाऱ्याने जर आपली हार ही असत जर कबूल केली ना तर जिंकणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा हा कमी होत असतोय. चला विनंती करेल भाई तेजस डाके साहेबांकडून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक पुरस्कृत झाले. चिरनेर गावामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा झाल्यात आतापर्यंत ही चौथी बाईक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले त्यांना देखील विनंती असेल की आपलं मनोगत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून थोडक्यात व्यक्त करूया. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे मित्र अलंकार भाऊ, माझे सहकारी सुशांत भाई, कवाडे साहेब, सरपंच मोकल साहेब, सचिन दादा आणि सर्व उपस्थित मान्यवर. पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही मला आमंत्रण दिलं, जो काही मान सन्मान दिला त्याबद्दल मी सुशांत सागर सर्व ग्रुपचे मी मनापासून आभार मानतो. मनीष, अनुप, हरीश, खरंच तुम्ही आज जे काही देखणं आयोजन केलं तुमचं करावं कौतुक तेवढं कमी आहे. खूप छान तुम्ही आयोजन केलं. मला वाटलं नव्हतं तुम्ही अशा पद्धतीने आयोजन करणार आहात. जेव्हा मी इथे आलो मनीष तेव्हा खरोखर भारावून गेलो. तुम्ही एवढं छान आयोजन केलं की खरोखर नाईट मॅचेसना सुद्धा म्हणजे
हेवा वाटावा अशा पद्धतीने तुमचं आयोजन आहे। तसेच क्रिकेटवीरांना सुद्धा मी सांगू इच्छितो, लास्ट टाइम सुद्धा मी सांगितलं होतं की प्रत्येक गावामध्ये ABCD टीम न करता प्रत्येक गावाची एकच टीम करा, जेणेकरून जिंकणाऱ्याला सुद्धा घाम फुटलं पाहिजे आणि हारल्यानंतर सुद्धा गम नाही वाटलं पाहिजे। अशा पद्धतीने क्रिकेट खेळ झालं पाहिजेत। या एकाच गावात 4-4 टीमी असल्यामुळे काय असतोय, खेळाची जी मजा असते ती निघून जातोय। दुसरी गोष्ट, खेळ खेळत असताना तुम्ही तुमचा रोजगारही बघायला पाहिजेत, कामधंदा बघायला पाहिजेत। कामधंदा न करता तुम्ही जर सारखे क्रिकेट खेळत राहिलात तर ते तुम्ही जास्त दिवस टिकू शकत नाहीत। त्याच्यामुळं क्रिकेटवीरांना एकच सांगू शकतो, कामाकडे सुद्धा लक्ष द्या। एखाद्या गरीबाच्या घरात जर जन्म तुम्ही घेत असाल तर त्यात तुमची चुकी नाही आहे, परंतु जर तुम्ही गरीब म्हणून जर मरणार असाल तर ते तुमच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे। त्याच्यामुळं कामधंद्याला पहिलं महत्त्व द्या, नंतर क्रिकेट। पुन्हा एकदा मी मनीष तुझे आभार मानतो, खरंच तुम्ही या ठिकाणी बोलावून मला जे मान सन्मान दिलंस त्याबद्दल मनापासून आभार। परंतु पुढच्या वर्षी 20 जानेवारीला माझी तुमचे सर्व चिरनेरच्या माझ्या मित्रपरिवाराला विनंती आहे की 20 जानेवारी हा सामना आणि आजचे हे आयोजन आहे, खरोखर राजेशाही आयोजन आहे। चिरनेरमध्ये अनेक स्पर्धा झाल्या क्रिकेटच्या, परंतु त्या सर्व स्पर्धांमध्ये आजचे जे राजेशाहीपणा आहे तो कधीच दिसला नाही मला वाटते। म्हणजे मी मनापासून सांगते, खरोखर मी तुम्हाला सगळ्यांना आयोजकांना शुभेच्छा देतो आणि अशाच मोठमोठ्या स्पर्धा लावा, मोठमोठ्या लोकांना आपल्या गावाचे चरण स्पर्श करू दे। आपला चिरनेर गाव हे ऐतिहासिक गाव आहे आणि पवित्र भूमी आहे। इथं खरोखर जेव्हा बाहेरचे लोक येतात तेव्हा त्यांना सुद्धा समाधान वाटतं, फक्त त्यांना आणण्याची आपली ताकद पाहिजे आणि आपले तेवढे त्यांच्याशी संपर्क पाहिजे। आजच्या या स्पर्धेबद्दल जास्त काही न बोलता मी एवढेच बोलन की खरोखर आजची सुशांत आणि सागर या दोघांना भावपूर्ण श्रद्धा, आपली जागाही त्यांच्या मनामध्ये आहे, हृदयामध्ये आहे। यावेळेस पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे, जिथे सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 14, लॉस ऑफ 3 विकेट्स। अगदी जर च्या बाजूने लागला गेला। प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी पाचारण केले प्रतिस्पर्धी संघ बोरखार या टीमला
अगदी बोरखार टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये विघ्नेश आणि तेजस डाकी आला होता, परंतु विघ्नेश डाकी खरं तर सर्वात फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू, बोरखार कडून बिलॉंग करणारा, यंदाच्या हंगामामध्ये तब्बल 2 ते 3 हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर आहेत असा हा खेळाडू विघ्नेश अजूनपर्यंत मैदानामध्ये तग धरून उभा आहे, परंतु त्याला साजिशी अशी साथ येणारा कोणताच फलंदाज ज्या मैदानावर आज पहिल्या साखळी सामन्यामध्ये देताना पाहायला मिळत नाहीये. यावेळेस पुढचा चेंडू हलकासा कट केलाय, चेंडूला अगदी दिशा दाखवली आहे, ताकदीपेक्षा युक्तीचा वापर झालाय, चेंडू जाणार 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 सीमा रेषा बाहेर, चौकार. अगदी उत्कृष्ट धून आपण या मैदानावर पाहिलेत सन्माननीय तेजस डाकी साहेबांची. त्याचबरोबर काही कारणास्तव उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी या आपल्या व्यासपीठावरून प्रस्थान घेताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मी त्यांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. साहेब आपण आलात, अगदी या धावपळीच्या जीवनातून वेळात वेळ काढून या शृंखले प्रसंगी आपण या ठिकाणी मंचावर उपस्थिती दाखवली, त्याबद्दल पुन्हा एकदा मी संयोजकांच्या वतीनं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे जिथं सामना रंगलाय. बोरखार बना मोठी जुई, 12 चेंडूंचं पहिल्या पूर्वार्धात वाजवी खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 18. तर नवीन गोलंदाज आलाय दीप पाटील. यावेळेस पहिला चेंडू मध्ये लांबी खूप आहे, उंची तर खूप आहे, लांबी पाहू यस लांबी सुद्धा तितकीच आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून, दन 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 षटकार. संख्येच्या सहाय्यानं अगदी चित्याच्या चपलाईनं धावफलक पुढे सरसावलाय. संघ पोहोचला जातोय 24च्या घरात. मी म्हटलं होतं अतिशय फॉर्मात असणारा हा फलंदाज आहे, ज्याच्या बॅट मधून आपण प्रेक्षणीय फटका पाहिलात. यावेळेस पुन्हा एकदा पुढचा चेंडू, थोडाफार दबाव आपल्याला पाहायला मिळतोय दीप पाटील या गोलंदाजावर, कारण षटकाला सुरुवात होत असताना अगदी पहिल्याच चेंडूवर जणू काय हल्ला चढवला गेला विघ्नेशच्या बॅट मधून. तदनंतर फेकलेला हा ऑफ पिस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. अतिरिक्त एक धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 25च्या घरात. यावेळेस पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील दुसरा तर सांघिक 14वा चेंडू घेऊन जाईल दीप पाटील. समोर आहे विघ्नेश. यावेळेस डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. चेंडू मिळाला नसेल तर संयोजकांना विनंती आहे की दुसरा चेंडू सुपूर्द करायचा आहे. तेच अगदी आपल्या गावातील सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय तेजस डाकी साहेब अगदी आपल्या गावची मॅच पाहतात या ठिकाणी. अगदी त्यांना अपेक्षित असणारी फलंदाजी या ठिकाणी मात्र मैदानावर विघ्नेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅक टू बॅक 2 षटकार. मी तर म्हणेन षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. हा षटकार हॅट्रिक लगावली जाईल का, की दीप पाटीलच्या माध्यमातून ही हॅट्रिक रोखली जाईल. अगदी मी सुरुवातीलाच संयमजी सर उल्लेख केला होता, अतिशय फॉर्मात असणारा हा फलंदाज आहे, परंतु तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे दीप पाटील. अगदी मोठीजुईच्या अभिमानाची स्पर्धा जर आपण पाहिलीत, मोठीजुई प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमधील मालिकावीर, अगदी आपल्या स्वप्नातील पहिली बाईक त्या मैदानावर ज्या गोलंदाजानं ज्या फलंदाजानं आपल्या टीमचं नेतृत्व करत असताना पटकावली आहे,
तो गोलंदाज आहे दीप पाटील, परंतु या दीप पाटीलवर मात्र यावेळेस हल्ले चढवले जातात. जणू काय अगदी दीप पाटीलच्या तिसऱ्या गोलंदाजीवर सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये दबाव आणण्याचं काम मात्र विघ्नेशनं केलाय. धावसंख्या धावपटलावर मात्र लगावली जाते. 31च्या घरात लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज दीप पाटील. यावेळेस समोर होता चेंडू, कव्हरच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा पुढचा चेंडू, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. कव्हरच्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. मागी गणेशोत्सवच्या निमित्तानं एक जल्लोषामध्ये यात्रा आपण त्या ठिकाणी पाहिलेत. अगदी त्याच गणेशाला वंदन करणारं हे गीत आज पार पाडतात. यावेळेस मात्र गोलंदाजच्या ट्रॅकवर सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन हाताळण्यासाठी येतोय धनेश कामोटकर, एका डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. तर यावेळेस पहिला चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते, परंतु पंच या ठिकाणी अपील फेटाळतात. अगदी सुरेखरित्या चेंडू फेकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक कसा करावा हे धनेश कामोटकर याला ठाऊक आहे, परंतु त्याच गोलंदाजावर हल्ले कसे चढवायचे हे मात्र विघ्नेशला ठाऊक आहे. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू, यस पंचांचा निर्णय येतोय. हा अगदी फलंदाजाला इजा करणारा चेंडू आहे, कमरेच्या वरून जाणारा हा चेंडू आहे.
एस फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची. फ्री हिट म्हटल्यानंतर अगदी फलंदाज फक्त धावचीच्या स्वरूपात बाद घोषित केला जातो, अन्यथा फलंदाजाला पूर्णपणे मुभा असते. यावेळेस तोच फलंदाजांना इजा करणारा चेंडू फेकला गेला. अवांतर चेंडून धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय डबल चव्वा म्हणजे 44च्या घरात. यावेळेस पुन्हा एकदा पुढचा चेंडू अगदी ऑफसाइड यार्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लोवर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. विघ्नेश यानं अगदी बॅटला चाटून जाणारा चेंडू होता. गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक निमिष भोपी चेंडूला फील्ड करतोय. निर्धाव चेंडूची सांगता घेऊन जातोय. या वेळेस मात्र चेंडूची उंची खूप आहे, लांबी कमी आहे. अंकेश कामोटकर येतोय, कोणती चुकी करणार नाही. अंकेश कामोटकर पकडला जातो. यावेळेस जेल संपुष्टात येतोय. एक फलंदाज विघ्नेश टाकी याचा खेळ. मैदानामध्ये येतोय. धनेश कामोटकर अगदी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. सुरुवात थोडीफार खराब झाली, परंतु शेवट गोड करण्याचं काम मात्र त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय. या वेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जातोय. गलीमध्ये निमिष आहे. निमिष चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धावसंख्या पळून काढली जाते. अगदी एकेरी धावसंख्येनं संघ पोहोचला जातोय 45च्या घरात. जोपर्यंत विघ्नेश होता तोपर्यंत अगदी मित्र म्हणेन की धावसंख्येचा पाऊस बरसत होता या मैदानावर. जसा विघ्नेश डाके बॅक टू द पॅव्हिलियन झाला तदनंतर अगदी हा शांत गतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या षटकामध्ये जे हल्ले चढवले होते या वेळेस मात्र शांत पद्धतीने पाहायला मिळतोय. या वेळेस पुन्हा एकदा ऑफ पिस्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच आपल्याला सांगतात, शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये सांगतात की अवांतर चेंडू आहे. अतिरिक्त एक धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 46च्या घरात. निर्णायक अजूनपर्यंत शेवटचा चेंडू होता. अगदी लोवर फुलटॉस मित्र म्हणून होता, परंतु त्याला कन्वर्ट करता आला नाही. फलंदाजाला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेण्यासाठी जातोय. निर्धाव चेंडूची सांगता घेऊन जातोय. 24 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती 6 बाद 46. चला पाणी घेऊन जायचंय. 12th मॅन 12वे खेळाडू
आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे. तोपर्यंत ऐकूया एक डीजे मास्टरच्या माध्यमातून Yes, उत्कृष्ट धून. धन्यवाद डीजे. आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळूया. मी आयोजकांना विनंती करेल की मंचावरती उपस्थित असणाऱ्या ओमकार पाटील साहेब, मंगेश म्हात्रे आणि अतिश गावंड साहेब मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. चला राहुल, आपण सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मंगेश दादा म्हात्रे यांना विनंती असेल की आपला सन्मान श्रेयश गायकर यांना विनंती केली जाईल की आपल्या शुभ हस्ते आपण करूया. श्रेयश गायकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील उपस्थित राहिला त्याबद्दल आपला सन्मान. मंगेश म्हात्रे, त्याच्यानंतर ओमकार पाटील साहेब देखील उपस्थित झालेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. राहुल मोकल यांना विनंती करतोय की आपण सज्ज राहा, आपल्या शुभ हस्ते आपण ओमकार पाटील यांचा सन्मान करूया. आणि तदनंतर ओमकार पाटील यांचा सन्मान झाल्यानंतर आपण अतिश गावंड, मोठी जुई हे देखील उपस्थित झालेत. राकेश यांना विनंती असेल, चला राकेश दादा. येस, राकेश दादांचा देखील सन्मान केला जाईल. परंतु विनंती आहे अतिश गावंड यांना देखील विनंती आहे, आपला देखील सन्मान या स्पर्धेचे आमचे सर्व राहुल मोकल यांच्या शुभ हस्ते हा केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण देखील आलात त्याबद्दल आपलं देखील सन्मान. आणि त्याच्यानंतर राकेश दादांना विनंती करतोय की आपला सन्मान इथे केला जाईल, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करूया. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे ऐकूया पुन्हा एकदा आपण श्रेयश पाटील सरांना. थँक्यू संयमजू सर. यावेळेस निर्णायक शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर आहे. या षटकामध्ये हल्ले चढवले जातील का की शांत ठेवलं जाईल फलंदाजांना? गोलंदाज आहे जितेश भोईर. पहिला चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पुढचा चेंडू अगदी कव्हरच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. त्याच दरम्यान आपण सन्मान करूया. प्रफुल्लजी यांचा देखील सन्मान केला जाईल. श्रेयश म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करूया. या श्रेयश यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रफुल्ल दादांचा सन्मान करायचा. पाहुण्यांचा सन्मान. आज मान्यवरांची मांदी आली, मंचावरती अनेक सारे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात, त्यांचा आपण सन्मान करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस थँक्यू सर. यावेळेस मात्र अर्धशतक 52 धावसंख्या धावपटलावरती लगावल्या गेल्यात. टीम बोरखारच्या माध्यमातून अगदी पहिला चेंडू अतिशय फेकला होता. एक डाव जणू काय मोठुजीच्या बाजूनं तर दुसरा डाव बोरखारच्या बाजूनं. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी कभी हमारी बारी. यावेळेस पुढचा चेंडू ऑफिसच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. अतिरिक्त एक धावसंख्येनं पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 53च्या घरात. निर्णायक अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जितेश यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धावसंख्या बोलून काढली जाते. दुसरी धावसंख्येचा कॉल अगदी जर प्रयत्न केला असता मी तर म्हणेन तर दुसरी धावसंख्या सुद्धा सहजरित्या झाली असती, कारण नवदीप पाटील क्षेत्ररक्षक होता. थ्रो थोडाफार मी तर म्हणेन खराब फेकला होता, परंतु एक धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय. एकेरी धावसंख्येनं संघ पोहोचला जातोय 53च्या घरात 54च्या घरात. निर्णायक अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेदांत डाकी अगदी ज्याच्या बॅटला सूर गवसलाय, 3 चेंडूंमधून जास्तीत जास्त चेंडू त्याच्या वाट्याला जर आले तर धावसंख्येचा नक्कीच आलेख उंचावला जाईल का? परंतु यावेळेस बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. पकडला जातोय पुन्हा एकदा झेल. संपुष्टात येतोय फलंदाज करण डाकी यांचा खेळ.
निर्णायक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. किती धावसंख्येचा आलेख उभारला जाईल या पहिल्या साखली सामन्यात. अगदी पहिल्या सत्रामध्ये बोरकार टीम नाणेफेकी हारल्यानंतर फलंदाजी वाट्याला आली आहे, परंतु आलेल्या निर्णयाला सामोरी जाण्याची धमक ज्या टीम मध्ये आहे, मी तर म्हणेन त्याच गोष्टीसाठी ही टीम ओळखली जाते. टीम बोरखार 60 धावसंख्या धावपटलावरती. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्येचे एक बलमोठं आव्हान प्रतिस्पर्धी टीम अकादमी चॅम्पियन मोठीजुई या त्याचबरोबर SSD मोबाईल शॉपचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रशांत तानाजी पाटील यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा आपला आदरातिथ्य मान सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. मी त्यांना विनंती करतो. अगदी सन्मान केला जातोय. अगदी प्रशांत पाटील म्हटल्यानंतर युवा पिढीतील गाल्यातील ताईच संबोधलं जातोय त्यांना. काही तरुणांना खेळण्यासाठी लागणारे ॲक्सेसरीज, मग शूज असेल, टॉवेल्स असतील, गॉगल्स असतील, बॅट्स असतील, यांच्या उदात्त भावनेतून नेहमीच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ती देण्यात येते. ते नाव आहे प्रशांत तानाजी पाटील. युवा चिरनेर हॅलो, थँक्यू सो मच श्रेयसजी पाटील सर यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. चला, कांबे टीम आणि तारा या दोन संघांमध्ये पुढच्या मॅचचा टॉस होणार आहे. तारा टीमचे कॅप्टन आलेत. चला कांबे टीम, आपण देखील टॉस साठी या. चला, विनंती असेल दोन्ही टीम्स टॉस साठी या. मॅच कडे आपण कॉन्सन्ट्रेशन करू, परंतु तत्पूर्वी मॅचला सुरुवात करण्या अगोदर प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हे महागणपतीचा आशीर्वाद नेहमीच शिरनेर गावावरती राहिला आणि समोर पाहायला गेला तर भाविकांवरती प्रचंड मोठा जनसमुदाय आपण चिरनेरच्या जत्रेमध्ये आता पाहिला. आणि त्याच गावामध्ये आज आपण ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा पाहताय. या मातीचा वारसा बनल्यात आणि 62 आता वाचवायचे आहेत 5 ओव्हर मध्ये. बॅट्समन देखील आपण लगेच मैदानामध्ये जा. मंचावरती बोरखार गावचे समाजसेवक तुम्हाला तेजस दक्की पाहायला मिळतात. त्यांची अशी ओळख
सेवक भाई तेजस डाकी यांच्या माध्यमातून पाहताय आणि त्यांच्याच गावातील हा संघ आहे. तर दुसरीकडे अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई, ज्या टीमला कधी मंजूर नसते हार, तो संघ तुम्ही पाहू शकताय. मोठी जुई संघ मॅच मध्ये मजा येईल. 5 ओव्हर मध्ये 62चं आव्हान आहे. चिरनेर गाव म्हटलं तर आमचे नामांकित समालोचक राजेंद्रजी भगत सर यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. स्वागत आहे राजेंद्रजी भगत सर, आपण देखील ही स्पर्धा पाहत राहा, ऐकत राहा. अनेक सारे व्ह्युअर्स आता 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती जोडले गेलेत. काही महिन्या अगोदरच जवळजवळ 2.5 लाखाहून जास्त सबस्क्रायबर तुम्हाला 24 लाईव्ह या चॅनलचे पाहायला मिळतील. अगदी लोकप्रिय वाहिनी आहे मनीषजी. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या स्मार्ट मोबाईलवरती यूट्यूब ओपन करताना जर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर एकही दिवस त्यांचा खाली नाही आहे. दररोज वेगवेगळ्या स्पर्धा, ही खासियत राहिली 24 लाईव्ह इव्हेंटची. 5 साखली सामने असतील ते 3 ओव्हरचे राहतील. सुरुवातीच्या मॅचेस आपण 5 षटकांच्या खेळतोय. चला, कांबे टीमचे कॅप्टन का उशीर केला जातो या आपण टॉस साठी. तारा टीमचे कॅप्टन आलेत. 5 ओव्हर मध्ये 62चं आव्हान. बॅट्समन आलेत खेळपट्टीवरती. अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई सलामीचे खेळाडू जितेश आणि निनाद. बॉलिंग ट्रॅक वरती बोरखा टीमचा अष्टपैलू गुणवान, वेगवान, तेज तर्रार, अगदी फ्लोरियस बॉलिंग साठी प्रसिद्ध असणारा शुभम डाकी सज्ज झालाय. 62 धाव संख्या. या क्रीडांगणामध्ये आम्ही 5 ओव्हर मध्ये 80-85 होताना अनेक वेळा पाहिल्यात. धावा चेस देखील होताना अनेक वेळा पाहिल्यात. परंतु आज मोठी जुईचं क्रिकेटचं टॅलेंट कशा पद्धतीने सामोर जाईल. विसरू नका, अंकेश कामोटकर देखील प्रचंड फॉर्म मध्ये. 62 धावा कदाचित कमी पडतील का. तो बोरखा टीम या धावा वाचवण्यासाठी शुभम डाकीला प्रचंड घाम घालावा लागेल. वेलकम ऑल ऑफ यू, बेस्ट ऑफ लक अँड शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. दुसऱ्या इनिंगला करूया सुरुवात. बोरखा टीमचा वेगाचा बादशाह शुभम डाकी सज्ज झालाय. त्याच्या समोर बॅट्समन आहे निनाद आणि जितेश. स्ट्राईक वरती जितेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती निनाद. धावांचा पाठलाग केला जाईल का. 62 रन्स. पहिला बॉल. वेग प्रचंड वेग. पहिल्याच बॉल वरती दिलाय बोरखा टीम ने धक्का. वेगाचा सौदागर, रफ्तार से गिरफ्तार. पहिला दे धक्का. बॉल वरती शुभम डाकीनं सांगितलं, हा देखे जरा किस्म कितना है दम. पहिल्या बॉल वरती कमालीचं स्वागत. अगदी विकेट स्टंपच्या मधोमध बॉलिंग. 3 स्टंपच्या समोर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. फ्लोरियस वेग तुमच्याकडे चांगला असेल आणि नियंत्रित टप्पा तर तुम्ही फलंदाजांना बांधून ठेवू शकता. शुभम डाकी एक वेगवान गोलंदाज आहे आणि त्याच्यासाठी आपण म्हणूया, जा सर झुक जाए वो मंदिर है, जा नदी सम जाए वो समंदर है. क्रिकेट के इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हम हर जंग जीत जाए वो तेरे जैसा शुभम सिकंदर है. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती थाबे दणाणलेत टीम अक्कादेवी चॅम्पियन्स. मोठे जुई टीम हार मानणारा संघ नाही आहे, नावातच चॅम्पियन आहे आणि आज ही स्पर्धा गाजवायची आहे. या उद्देशाने लढावं लागेल मोठी जुईला. पहिल्या बॉल वरती विकेट्स आले. दुसऱ्या बॉल वरती देखील विकेट चौक्यात आहे. अगदी दुसरी विकेट्स देखील विघ्नेश पोहोचलाय आणि दुसऱ्या बॉल वरती अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई टीम अगदी निराशाजनक कामगिरी. 2 बॉल 2 विकेट्स.
ला भोपलाही फोडू दिला नाहीये. दुसऱ्या बॉलवरती निमेश आला मैदानामध्ये त्याची देखील तीच अवस्था करून ठेवली आहे. 2 बॉल 2 विकेट्स. पहा मनीष चिर्लेकर सर विकेट हॅट्रिक घेण्याची संधी आहे शुभमकडे. 3 बॉल 3 विकेट्स येतील का? नवीन खेळाडूला बॅट्समन दीप पाटील टीमला या लख प्रकाशाकडे न्यायचं आहे. दीप अडचणी प्रचंड वाढल्यात परंतु विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ही संधी आता सोडणार नाहीये शुभम. प्रचंड क्षमता. ओ तिसरा बॉल हा लांब लचक षटकार. 3 बॉल मध्ये 6 धावा बनल्यात. सोडून दिला. लिव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा रन. संघाची धाव संख्या 7 वरती. या मॅचचा आनंद घेत असताना बोरखार गावचे सुपुत्र गुरु मस्कर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. टीम लकी 11 बोरखारला देखील. पाहत राहा एकत्र ही स्पर्धा. अगदी गावाचा संघ जेव्हा उतरतो ना तेव्हा प्रेक्षकांची लक्ष अगदी मॅच कडे असतं. फिरून खेळलाय फटका हवेमध्ये. तिसरी विकेट्स. एका ओव्हर मध्ये शुभमनं 3 विकेट्स घेतल्यात. टाळ्या होऊ द्या. पाक आंबे टीमचे कॅप्टन आपण कुठे राहिलात? जर आता 2 षटकं होण्या अगोदर तुम्ही पोहोचला नाहीये तर पुढच्या मॅच मध्ये ओव्हर्स कमी राहतील. अन्यथा पॅनलाइज आयोजकांचा निर्णय आलाय. पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. त्यासाठी आपण लगेच पोहोचा मैदानामध्ये. फार मोठी स्पर्धा आणि वेळेचं नियोजन. कुणी जरी सभासद असेल तरी देखील आपण रिपोर्टिंग करा. शुभमचा वेग आणि या वेगासमोर आज मोठी जुईच्या फलंदाजांचा चालत नाहीये. परंतु मनीष विचार केला तर अद्याप अंकेश थांबून राहिलाय. कदाचित शुभमचं हे षटक आहे हे एकदाच कधी जाते हे पाहत आहेत मोठी जुईचे खेळाडू. कारण 3 विकेट्स पडल्यात एका ओव्हरमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये 5व्या खेळाडूला उतरावं लागलंय. इनअप नंबर 5 5व्या क्रमांकाचा बॅट्समन. ओ त्याच्यासाठी हा बॉल वेगवान. शुभमने अपील केले परंतु बॅटचा भाग लागला नाहीये. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हे उरणचं फ्युचर आहे. बॉलिंग आवडली असे प्रेक्षकांना तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्यात फक्त आणि फक्त 7 आणि विकेट्स घेतल्या शुभम डाकीनं. तब्बल 3 खेळाडूंना बाद केलंय. चला शॉर्ट टीम मीटिंग बोरखार टीम. चांगलं सर्व काही सुरळीत आहे. वेळ जास्त घेऊ नका. पिचच्या अगदी बाजूला जाऊन तुम्ही टीम मीटिंग करायची आणि ती टीम मीटिंग देखील फक्त थोड्या मिनिटाची तुम्हाला घ्यावी लागेल. चला पंच आपण लक्ष असू द्या. पिच वरती कुठल्याही खेळाडूला टीम साठी आपण थांबू नका. नामांकित अंपायर्स. तुम्हाला सर्व काही स्पर्धेमध्ये ऑफिशियल ऋषी पाहायला मिळत आहे. पाहू शकता तुम्ही अंपायर्स असतील. 24 लाईव्ह इव्हेंटची चर्चा काही वेगळीच आहे. अगदी त्यांची क्लॅरिटी क्वालिटी. आज आमचे चॅम्बो आले नाहीयेत. काल बोर्ले संघ सुपर कामगिरी करत रजनी क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स केला आणि चॅम्बोचा संघ नाईट क्रिकेटमध्ये क्वालिफायर झाला. त्या कारणास्तव चॅम्बो नाहीये परंतु त्यांची संपूर्ण टीम चांगलं कार्य करते. त्यांचं मनापासून स्वागत आहे. क्रीडांगणाच्या अवतीभोवती तुम्हाला बरेचसे बॅनर्स पाहायला मिळतील. हे प्रेम आहे आमच्या आयोजकांवरती आणि प्रचंड मोठ्या संख्येनं मान्यवरांचा ताफा. परंतु सोमवारचा दिवस राजा शिवछत्रपतींची शिवजयंती आणि या क्रीडांगणामध्ये तुम्हाला तालुक्याचे खेळाडू पाहायला मिळतील. म्हणजे तालुक्याचे लॉट्स आहेत. प्रेक्षकांना तुम्ही यायला विसरू नका. प्रत्येक दिवसामध्ये चांगले चांगले संघ. स्टँड मध्ये गर्दी तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या ओव्हर नंतर आपण स्टँड कडे देखील कॅमेरा फिरू. कोण कोण प्रेक्षक आलेत आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळणार आहेत स्क्रीनवरती. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत डाकिंग. फुल टॉस बॉल लॉफ केल्या बॉलला.
लॉंग ऑफ मध्ये फिल्डर उभा, रन्स मिळेल एक, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. इथून मोठी जी टीम सिंगल डबल देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. शुभमच्या षटकामध्ये प्रत्येक बॅट्समन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न का केला ना, हा देखील प्रश्न पडला. शुभमच्या ओव्हरमध्ये जरी 10-12 आले असत्या, विकेट्स दिल्या नसत्या, तर बोरखाळ संघ अडचणीमध्ये असता. विकेट्स फार महत्वाच्या आहेत मोठी जी टीम, आणि त्या विकेट्स तुम्हाला राखून ठेवाव्या लागतील. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मिसफील्ड. आता धावा मिळतील. अगदी मैदान देखील किती फास्ट आहे पहा. आउटफील्ड फास्ट, रन्स मिळतील 4. सरफराज खान दोन्ही खेळाडूंमध्ये कॉलिंग चांगलं नव्हतं आणि त्याच कारणास्तव सरफराज धावबाद झाला. चला, कांबेचे कॅप्टन आय थिंक आलेत, संघ देखील उपस्थित झाला. स्वागत आहे उरणच्या नगरीमध्ये, चिरण्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये, मातोश्रीच्या या सुंदरशा क्रीडांगणामध्ये. टॉस साठी या ओव्हर संपण्या अगोदर आपण टॉस साठी, कारण 2 ओव्हर मध्ये जर आला नसता तर पेनल्टी. स्टँड अँड डिलिव्हर, बॉल बॅटच्या मधोमध. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. डीजे वरती फार दूर बॉल गेला. अगदी तिथे प्रेक्षक देखील बॉल तो पुरवत असताना त्यांचं देखील स्वागत. चला, कांबे टीम कॅप्टन या, तुम्ही चिरनेर गावामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आलात आणि क्रिकेट चिरनेरचं असं, जर तुम्ही वेळेवरती पोहोचला नाहीत ना तर तुम्हाला पॅनलाइज डेफिनेटली होईल. शिस्तबद्ध तेजस दादा डाके साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आणि त्याच दरम्यान मोठी जुई ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब दीपक शेठ बोईर साहेबांचं शुभ आगमन. या साहेब, टीमची अवस्था अगदी नाजूक आहे, तुम्ही आला तर बल वाढेल. अगदी प्रचंड साहेबांचं क्रिकेटवरती प्रेम आहे. आल्या आल्या षटकारने स्वागत जरूर झालं, पण तो धावांची गरज आहे मोठी जुईला. असं म्हटलं जातं मनीषजी की जर तुमचं ध्येय मोठं असेल तर स्वप्न पाहताना कामगिरी देखील तेवढीच मोठी करा. आणि स्वतःला मोठी जुई टीम एवढंच सांगा, मेक इट लार्ज, मेक इट लार्ज. मॅच संपली नाहीये, मॅच मध्ये फाईट होईल आणि तो संघर्ष करावा लागेल मोठी जुईच्या खेळाडूंना. पुढचा बॉल ओव्हर द विकेट्स ना वेदांतने केले चुकी. फुल टॉस बॉल, बॅट्समननं सांगितलं थँक्यू सो मच, रन्स मिळतील 4. तेवीस धावा, 18 चेंडू आणि 39 बनवायचे आहेत मोठी जुई टीम. प्रति ओव्हर 13 धावा. जे स्टँड तुम्ही पाहताय 4 स्टँड, आणि ते स्टँड बनवण्यासाठी प्रचंड मोठं योगदान आमचे मोठी जुईचे लाडके सरपंच साहेब दीपक शेठ भोईर साहेबांचं. अगदी त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही बसण्याची व्यवस्था करण्यात आली. स्टँड जे तुम्ही पाहताय त्याच्यासाठी मेहनत आहे दीपक शेठ भोईर साहेबांचे, त्यांचं योगदान आहे ते फार महत्वाचं. साहेब, मनापासून आपलं हार्दिक स्वागत. 18 चेंडू 39 धावा, 12 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये शुभमनं हल्ला बोल केला, परंतु त्याच्यानंतर मोठी जी संघ शांत बसणारा नाहीये. त्यांना फाईट कशी करायची आहे चांगलंच ठाऊक आहे आणि इथून आक्रमण त्यांनी केलंय. 12 बॉल मध्ये धाव फळकावरती आता धावा चांगल्या बनल्यात. या ओव्हरमध्ये मनीष तब्बल 16 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 7 बनल्या, 3 विकेट्स होत्या. षटक क्रमांक आता तिसरं सुरू होईल. 18 चेंडू आणि 39 या धावा वाचवायच्या आहेत.
पुढील मॅचचा टॉस जिंकलाय पाहुणा संघ आज कांबे संघ आलाय. आज रसायनी परिसरातील कांबे संघ खेळणार आहे. आज व्हाईट कार्ड एंट्री मिळाली त्यांना, त्यांचं आम्ही स्वागत करू. वेळेवरती आलात. त्याच दरम्यान तेजस ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. येस, मंचावरती बोरखार आणि मोठी जुई मॅच मंचावरती खांद्यावरती खांदा टाकून अगदी दीपक शेठ भोईर आणि तेजसजी डाके साहेब बसलेत. मग मॅच कोण जिंकेल? 18-39 शुभम डाके आलाय. टॅप केलाय बॉलला. ही चर्चा मी मगाशी देखील मोठी जी टीम केली की शुभम डाकेचं षटक चांगलं, त्याला सन्मान द्या, पुढील गोलंदाजावरती आक्रमण करू शकता. आणि शुभमनं 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर असं वाटलं की दबाव येईल, परंतु तो दबाव जास्त वेळ राहिला नाही. वेदांतनं 16 दिल्या. विकास पाटील साहेबांना विनंती आपण मंचावरती या. आयोजक आपण ओव्हर नंतर स्वागत करत जाऊ. मॅच कडे आपण कॉन्सन्ट्रेशन करूया. मॅच फार महत्वाची आहे. जेवढे आमचे लाडके मान्यवर महत्वाचे आहेत. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक जज करतायत. चौथा दे धक्का मोठी जुई टीमला. प्यायला मिळेल, नक्की आनंद घ्या. क्रिकेट खेळ फक्त खेळाडूंचा नाहीये, त्याच्यावरती बराच उदरनिर्वाह देखील केला जातो. मग तुम्हाला वेगवेगळे स्टॉल मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. फिरून खेळण्याचा प्रयत्न, मोठी जुईला धावांची गरज आहे. अंकेश उतरलाय मैदानामध्ये. पंचांचा इशारा येईल इथून बॅट कट. यस, कदाचित कॅच ड्रॉप हा फार मोठा विषय राहील मॅच मध्ये. अंकेश कामोटकरची विकेट्स इम्पॉर्टन्स आहे. हार्ड कॅच होता, परंतु अशा मुवमेंटला तुम्हाला कॅचेस पकडणं तेवढाच गरजेचे आहेत. पकडो कॅच, जी तो मॅच क्रिकेटचं सूत्र आहे. शुभम डाकी तयार. वेगवान बॉल पडल्यानंतर अँगल क्रिएट करत असताना जेव्हा जेव्हा त्याच्या समोर उजव्या हाताचे बॅट्समन आले त्यांना अँगल क्रिएट बॉलिंग केले आणि फलंदाजांना घाम फोडला, बांधून ठेवले खेळाडूंना. चला, गोलंदाज तयार. शुभम डाकी. पुढचा बॉल चांगला बॉल आहे, लॉफ केलाय, फटका हवेमध्ये, झेल ड्रॉप, कॅच सोडले. थ्रो देखील पहा किती खराब आहे. आता रन्स किती मिळतील? भाग मिल्खा भाग. मैदानाच्या आतमध्ये दिवसा ढवळ्या धावांची चोरी. मोठी जुई टीमचे खेळाडू धावा चोरण्यासाठी स्पेशल आहेत आणि तेजस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. त्यानं केले चुकी, जिथे एकही धाव मिळणार नव्हती. विकेट येईल. शुभम डाकी देखील नाराज आहे. त्याच्या अकाउंट वरती पंजा खोडला असता. 5 विकेट्स हॉल पाहायला मिळाला असता. जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करतो, 5 विकेट्स घेतो, तेव्हा त्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॉल दिला जातो. एका बॉल मध्ये 1 धाव काढली तरी देखील दीपक भाई यांच्याकडून तब्बल 1000 रुपये आणि अतिश यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे एका धावेला 1500 रुपये. एका धावेसाठी 1500. चला, 1 धाव 1500. षटकार मारायची गरज नाही आम्हाला, अगदी तो प्रयत्न, परंतु टीम साठी विजय महत्वाचा. थोडा मजा मस्तीचा भाग राहिला, परंतु 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. मनीषी धाव फलकावरती धावा पाहूया. 29 धावा लागल्यात मॅच जिंकण्यासाठी. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 12 बॉल 33 धावा. चला कॅमेरामॅन आपण लक्ष केंद्रित करूया. स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्टँड, त्यामध्ये प्रेक्षक आता तुम्हाला पाहायला मिळतात.
कॅमेरामॅन सज्ज होतील. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण संपूर्ण प्रेक्षक देखील स्क्रीनवरती पाहणार आहोत. 12 चेंडू आणि 33 आवश्यकता. पारड अद्याप मोठी जुईच्या विरोधात बोरखारचं जड आहे. आम्हाला जे 4 स्टँड पुरस्कृत झाले, स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्टँड, स्वर्गीय परशुराम धाकू खार पाटील स्टँड, स्वर्गीय अनंत रामकृष्ण पाटील स्टँड आणि त्याच्यानंतर जगन्नाथ जनार्दन मोकल स्टँड, हे 4 स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात आणि प्रेक्षक त्यामध्ये बसलेत. त्यांचं स्वागत आहे. ते स्टँड दीपकबाई भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. जगन्नाथ मात्रे साहेब काथलपाडा यांना देखील विनंती, आपण देखील मंचावरती या. 12 चेंडू आणि 33 धावा मॅच जिंकण्यासाठी. जे एका धावेसाठी कॅश प्राइज होतो ना 1,500 रुपये, ते यासाठीच लावलं जेणेकरून अंकेश शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल आणि 1 धावले. आता 12 चेंडू आणि 33 धावा. अंकेश जोपर्यंत क्रीडांगणामध्ये आहे तोपर्यंत मोठी जुई संघ या मॅच मध्ये बनून राहू शकतो. या खेळाडूमध्ये ते टॅलेंट आहे, या खेळाडूमध्ये ती गुणवत्ता आहे. आय थिंक उरण प्रीमियर लीगचा सामना प्रेक्षक कुणी विसरणार नाहीयेत. सुपर ओव्हर मध्ये एका ओव्हर मध्ये आय थिंक 28 धावा, सुपर ओव्हर मध्ये सुपर कामगिरी केली होती तो अंकेश. 12 बॉल 33 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती सुमित आलाय ओव्हर द विकेट्स ना. पहिला बॉल हा ट्रॅकर बाउन्सर फेकला, पंचांनी इशारा केला. आता मात्र बाउन्सर तुम्ही फेकू शकत नाहीये. हाफ लाईन वरती गोलंदाजी. 11 चेंडू 33 धावा. अंकेश अशा मोमेंटला डॉट बॉल खेळणं फार घातक राहील. इथून प्रत्येक बॉल वरती तुम्हाला आक्रमण करायचं. बोरखार टीमचे सर्व यंग टॅलेंट गोलंदाज. चला खेळाडू कक्षातून कोणी आवाज द्यायचा नाही, या सूचना आले आयोजकांकडून. 11 चेंडू 33 ची गरज. सुमित तयार. पुढचा बॉल. ओ आता टाळ्या वाजतायत बोरखार टीमच्या समर्थकांच्या. आणखीन एक डॉट बॉल. अंडर प्रेशर, दबावामध्ये आता अंकेश कामोटकर. 10 चेंडू 33 धावेची आवश्यकता. अशा मोमेंटला तुमचं सामर्थ्य दाखवणं फार गरजेचं आहे. काल थोडंसं कठीण जरूर आहे श्रेयश पाटील सर, परंतु त्या कठीण कालाला आपल्याला नेहमी सांगावं लागतं की आम्हाला वारसा संघर्षाचा लाभलाय, आम्हाला लढायचं कसं ते ठाऊक आहे. आणि 10 मध्ये 33 धावा. इथून प्रचंड मेहनत करावी लागेल अंकेशला. सुमितचं कौतुक करूया. त्याच्यानंतर हा ट्रॅकर शॉट अँड पुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार. डॉट आला 11 मध्ये 33. दुसरा बॉल डॉट आला 10 मध्ये 33. त्याच्यानंतर एक चांगला स्ट्रोक षटकार. आता समीकरण आलंय येणारे 9 चेंडू आणि त्यामध्ये 27 धावा. 9 चेंडू 27 आवश्यकता. मॅच मध्ये मजा येईल. मॅच मध्ये रोमांचकपणा पुन्हा एकदा निर्माण केलाय अंकेशनं. 2 बॉल डॉट जरूर खेळला, परंतु त्याच्यानंतर षटकार. जर अंकेश शेवटपर्यंत राहिला तर मॅचचा रिझल्ट तो मोठी जुईच्या बाजूने देखील लावू शकतोय. परंतु सुमित 2-3 बॉल महत्वाचे आहेत. 1-2 बॉल डॉट आले तर प्रेशर येईल. प्रेशर मध्ये कदाचित विकेट्स देखील तुम्हाला मिळू शकतात. 9 चेंडू आणि 27 धावा. स्पेशल ज्यूस सेंटर कोपरवली उरण कलवे विजयजी पाटील यांच्याकडून तुम्हाला पायनॅपल, ऍपल, मँगो सर्व काही त्या ठिकाणी ज्यूस मिळतील. थंड पे. तू मैदानाच्या आतमध्ये मॅच गरम आहे. 9 चेंडू आणि 27 धावा. अंकेश 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 नाम सुनकर फ्लावर समझे क्या, फायर रूम है षटकार.
आता मॅच बॅलन्स बनले. 8 चेंडू आणि 21 धावा. बॅट चेंज मागच्या दिशेनं रनआउटची संधी, डायरेक्ट हिट करू शकले नाहीयेत खेळाडू. रन्स मिळेल एका धावेनं आता समीकरण देणारे 7 बॉल आणि 20 धावा. सात चेंडू आणि 20 आवश्यकता. मोठी जुई टीम आणि त्यांच्या विरोधात लकी 11 बोरखार अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई. 7 बॉल 20 धावा. सुमित ठाकूर पुढचा बॉल ओव्हर द विकेट्स ना. लॉफ केल्या बॉलला बॅटच्या मधोमध डीप मिड विकेट. टाळ्यांचा कडकडाट मोठी जुई समर्थकांचा. बॉल सीमा पार. 6 रन. चुरनेर ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय समुद्र कृष्ण म्हात्रे यांचे यजमान कृष्ण म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती हेलिकॉप्टर लॉन केला इथून सरळच्या दिशेने. एक धाव पूर्ण. थ्रो खराब आहे. रनआउटची संधी. फार मोठी विकेट्स. मॅच मध्ये आलाय पुन्हा एकदा ट्विस्ट. बोरखार संघ ज्या विकेटची वाट पाहत होता आणि आता मैदानाच्या आतमध्ये जणू काही वाढ लागली की काय. अंकेश कामोडकर झालाय धावबाद. याच दरम्यान मान्यवरांचं शुभागमन मंच साहेबांचं शुभागमन. नानाभाई यांचं शुभागमन या मंचाकडे झालंय. तमाम मान्यवरांची गर्दी आज हे व्यासपीठ प्रफुल्लित होत असताना हे प्रेम आहे आमच्या आयोजकांवरती. परंतु मॅच कडे वळूया आपण. 5 चेंडू आणि आता 13 ची मॅच बनले. अंकेशचं खेळपट्टीवरती राहणं गरजेचं होतं. 5 चेंडू आणि 13 धावा. 6 मध्ये 14 बनवायच्या होत्या. पहिली धाव आली त्याच्यानंतर थ्रो कमालीचा आला. स्वप्नील मस्कर चांगला बॉल फ्लिक केलाय. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. खेळाडू नाहीयेत. बॉल जाईल सीमा पार. दणदण करत नशिबाचा संघर्षमय चौकार.
ची आवश्यकता. सुपर फ्रायडे धमाका स्पर्धेची पहिली मॅच प्रेक्षकांना आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. 4 चेंडू आणि त्यामध्ये बनवायचे आहेत. आता मात्र 9 ची आवश्यकता. मॅच संपली नाहीये. दोन्ही संघ प्रचंड मेहनत करत आहेत क्रीडांगणामध्ये. जिथे अंकेश बाद झाला आणि त्याच्यानंतर आलेला नवदीप मैदानाच्या आतमध्ये नव चैतन्य या चौकारानं त्याने निर्माण केलंय. 4 चेंडू 9 धावा. लॉफ केलंय पुन्हा एकदा बॉलला ऑन साइडला. गॅप मोठी आहे. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडं. बॅक टू बॅक 4 रन. घरोघरी पोहोचतो. बॉल 2 षटकार. विकेट आली पहिल्या बॉल वरती रनआउटची आणि त्याच्यानंतर आता 3 बॉल मध्ये काढायच्यात 5 धावा. कंपल्सरी आय थिंक चेसिंग आहे. पूर्ण धावा तुम्हाला काढाव्या लागतील. फटका फसलाय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये व्हेरिएशन. स्वप्नील मस्कर बॉल खाली. कॅच जज करू शकले नाहीयेत. येस मोठी जुई टीमचा वेल फिनिशर नवदीप साठी 500 रुपये आलेत. 2 बॉल 2 चौकार. अंकित साठी 500 रुपये. अतिश यांच्याकडून 500 रुपयात आणि दीपक शेठ भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपये अंकित साठी. मी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी विनंती करेल भाई तेजस डाकी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देणार आहोत. नवदीप ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थोडासा उशिराने उतरला परंतु मैदानाच्या आतमध्ये टीमला त्यानं जिंकून दिलंय. वेल प्लेड. हार्ड लक टीम बोरकार. कांबे टीम डिसिजन घ्या आणि अवघ्या 2 मिनिटांमध्ये क्रीडांगणामध्ये आपण आपला डिसिजन घेऊन मैदानामध्ये उतरा आणि आता पॅनलाइज